अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ जावो, महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। लवकरच महाशिवरात्री येत आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की महाशिवरात्रीचा हा सण महादेवांना समर्पित आहे, म्हणजेच भगवान शंकरांना समर्पित आहे। अनेक भक्त या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात, कारण देवांचे देव महादेव यांचा सण हा खूप मोठा असतो। या दिवशी आपण जर भगवान शंकरांची मनोभावे आराधना केली तर आपल्यावरती महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्री कधी आहे, पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची आहे, मंत्र कोणते म्हणायचे आहेत किंवा मग महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा आहे, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। महादेवाच्या भक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो। दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते। तर यावर्षी बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री साजरी होणार आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी निषेध कालावधीमध्ये केलेल्या पूजेला विशेष असे महत्त्व असते। तर ही पूजा करण्यासाठी 27 शुभ मुहूर्त म्हणजेच निषेध काल हा 27 फेब्रुवारीला मध्यरात्री 12:27 ते मध्यरात्री 1:16 असणार आहे। तर बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला स्नान करायचे आहे। शक्य असेल तर पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे आहे। त्याचबरोबर शक्य असेल तर स्नान केल्यानंतर पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे, कारण महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे। व्रताचा संकल्प करायचा आहे। या दिवशी अनेक भक्त महाशिवरात्रीचा उपवास भक्तिभावाने करतात। शक्य असेल तर महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरी फुले, भस्म, बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि महादेवांचे दर्शन घ्यायचे आहे। त्याचबरोबर घरी जर शिवलिंग असेल तर सकाळी आणि संध्याकाळी शंकर आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा करायची आहे। आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र आवर्जून अर्पण करायचे आहे, कारण बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी मंदिरामध्ये विशेष कार्यक्रम सुद्धा आवर्जून घेतलेले असतात। त्याचबरोबर बघा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला या दिवशी करायचा आहे, किंवा मग महामृत्युंजय या मंत्राचा जप सुद्धा आपल्याला करायचा आहे। बघा, महादेवांना भोळा शंकर असं सुद्धा म्हटलं जातं, कारण महादेव हे आपल्या साध्या भोळ्या सेवेने सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि फळ आपल्याला देतात। तर या दिवशी रात्रभर जागरण करून शिवपुराणाचे पठण देखील केले जाते। महाशिवरात्रीचे व्रत आपण जर मनोभावे केले तर आपल्याला विशेष असे फळ मिळते असे सुद्धा म्हटले जाते। तर धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता, त्यामुळे या दिवशी काशी आणि देशभरातील विविध ठिकाणी शिवपार्वतीची पालखी सुद्धा काढण्यात येते, यात्रा भरवण्यात येते। तर पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पती रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या आणि विशेष अशी पूजा आराधना केली होती। तर या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता, तर त्यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत पवित्र असा मानला जातो। तर या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते। पंचगव्य म्हणजेच शेण, गाईचे गोमूत्र, दूध, दही, तूप या सर्वांचा अभिषेक शिवलिंगावर केला जातो। त्याचबरोबर दूध, दही, मध, साखर, तूप याचे पंचामृत बनवून या पंचामृताचा लेप सुद्धा शिवलिंगाला लावला जातो। त्याचबरोबर धोत्रा, बेलाची पाने आणि पांढरी फुले वाहून सुद्धा महादेवाची पूजा केली जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत केल्याने पूजा केल्याने वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा आनंद निर्माण होतो। त्याचबरोबर अविवाहित मुलींना सुद्धा योग्य वर मिळतो असं म्हटलं जातं। तर हे महाशिवरात्रीचे व्रत अनेक जण भक्तिभावाने करत असतात। तर हे व्रत कसे करायचे आहे, या महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा आहे, तर महाशिवरात्रीचा उपवास सकाळी करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो। काही लोक फलहार घेऊन, तर काही लोक दूध आणि फळे घेऊन असा सुद्धा उपवास करतात। तर या दिवशी महादेवांना विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो,
खीर, जसं की खीर, पंचामृत, दुधापासून बनवलेले पदार्थ यांचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. विवाहित महिलांसाठी हा दिवस अतिशय खास आहे. महिलांनी सुद्धा देवी पार्वतीला शृंगाराचे साहित्य, मेकअपचे साहित्य अर्पण करायचे आहे. महाशिवरात्रीला भांग, धतुरा आणि बेलपत्र सुद्धा शिवलिंगावर अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते, अत्यंत फलदायी मानले जाते. त्याचबरोबर भगवान गणेश, भगवान कार्तिकेय, भगवान शिव आणि माता पार्वती आणि नंदी महाराज यांची सुद्धा पूजा आपण एकसाथ केली तर आपल्याला विशेष असे फळ मिळते. तर या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्रांचा आवर्जून जप करायचा आहे. किंवा मग महामृत्युंजय मंत्र, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युमुक्षीय यमामृतात. तरी असा हा मंत्र, या मंत्राचा सुद्धा जप तुम्ही करायचा आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे या दिवशी रुद्राभिषेक सुद्धा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तर यामुळे सुद्धा आपल्यावरती भगवान शंकर प्रसन्न होतात. अशा प्रकारे आपण जर पूजा सेवा केली तर भगवान शंकरांची आणि माता पार्वतीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते. तर अशा प्रकारे तुम्ही जर पूजा केली तर नक्कीच तुम्हाला याचे फळ मिळेल. अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.